नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी गेला संपूर्ण आठवडा आपली भेट घेऊ शकलो नाही, यासाठी मी दिलगीर आहे. त्याचं कारण काही कामं होती, त्यातल्या काही कामांचं स्वरूप आणि काय नेमकं काम होतं, काय येणार आहे याबद्दल मी लवकरच तुमच्यापर्यंत पुन्हा एका खास लक्ष असतं माझं किंवा अशाच माध्यमातून तुमच्यापर्यंत येईन आणि तुम्हाला सांगेन. पण त्यामुळे मी मागच्या आठवड्यात तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही याचा मला खेद वाटतो, कारण लक्ष असतं माझा आता इतका कार्यक्रम लोकप्रिय होत चाललेला आहे. मला कुठून कुठून त्याबद्दलच्या कमेंट्स येत आहेत. लोक ती टोमणा मारल्यासारखं आमचंही लक्ष असतं असं म्हणतात. मला खूप बरं वाटतं. तुम्ही टीका करा, टिप्पणी करा, पण प्रेम करा, कितीही शिव्या घाला, पण एकत्र नांदा, असंच आपला उद्देश आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि नेहमी ज्याची मी एक इंट्रोडक्शन करत असतो की काय आहे लक्ष असतं माझं, तर लक्ष असतं माझं हा असा एक फेसबुकवरचा सध्या तरी एकमेव आणि पहिला असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपण इंटरॅक्शन ठेवतो आपल्या प्रेक्षकांसोबत आणि मत मांडतो नेहमीच्या बातम्यांच्या पलीकडे, बातम्यांबद्दल, बातमीच्या पलीकडे, बातमीमध्ये दडलेल्या बातमीबद्दल, घटना, व्यक्ती, संस्थेबद्दल. आणि असे काही कंगोरे एखाद्या घटनेचे असतात की ज्याबद्दल काहीतरी वेगळं बोलणं गरजेचं असतं. त्याविषयी बोलण्याचा आपला कार्यक्रम म्हणजे लक्ष असतं माझं, ज्याला तुम्ही दरवेळी प्रतिसाद देता, त्यासाठी मी तुमचे आभार सुद्धा मानलेले. एक फक्त 5 सेकंद द्या, कारण मी आपलं जे आता लाईव्ह चालू आहे ते मी माझ्याही फेसबुकवरती अपलोड करत असतो अगदी 2 सेकंदात. तर आजही असाच एक वेगळा विषय घेतलेला आहे आणि त्यातला एक बॅकड्रॉप असा आहे की मी नाशिकमध्ये होतो गेले 2 दिवस. जरूर मते मांडा, येस, शेअर केलेलं आहे. नाशिकमध्ये होतो मी आणि तिथे मी नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मी सहभागी झालो होतो एका सत्राचा सूत्रसंचालक म्हणून. तर संमेलनाच्या आपल्याला कल्पना आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की दरवेळी काहीतरी एक वाद उपस्थित होतो, वादाचं गालबोट लागतं. पण या व्यतिरिक्त गेल्या 2 संमेलनांमध्ये फार वेगळ्याच गोष्टी समोर आल्या, नेहमीच्या वादांच्या पलीकडे. कारण संमेलनाध्यक्षांची प्रकृती, तब्येत हा एक मोठा मुद्दा ठरला. आधीच्या संमेलनाध्यक्ष होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो. त्यांना प्रकृतीची कारणं, त्यावेळी सुद्धा त्यांना त्रास झाला होता, ते ग्रंथदिंडीत सहभागी झाले नव्हते. यावेळी सुद्धा ते प्रत्यक्ष स्वतः हजर राहू शकले नाहीत, कारण आधीच्या संमेलनाध्यक्षांनी सध्या ज्यांच्याकडे जबाबदारी आहे अशा संमेलनाध्यक्षांना सूत्र हस्तांतरित करायचे असतात, पण तो कार्यक्रम होऊ शकला नाही. तो तसाही झाला नसता, कारण जयंत नारळीकर, डॉक्टर जयंत नारळीकर यंदाचे साहित्य संमेलनाध्यक्ष, ते सुद्धा उपस्थित नव्हते. त्यांची प्रकृती बिघडली होती, प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत तेही आले नाहीत. हे खरं आहे की याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली, कारण आपल्याला कल्पना आहे की थेट छगन भुजबळांनीच यामध्ये लक्ष घातलं होतं. भुजबळ नॉलेज सिटीमध्ये ह्या सगळ्या संमेलनाचा घाट घातला गेला आणि कार्यक्रम सगळा पार पडला. त्यामुळे त्यांनी अगदी हेलिकॉप्टर देऊन सुद्धा आपण संमेलनाध्यक्षांना बोलवण्याची चाचपणी केली होती असं कळतंय. मात्र जयंत नारळीकर हे मात्र काही येऊ शकले नाही. मला व्यक्तिशः असं वाटतं की त्यांच्या तब्येतीबद्दल पूर्ण आदर बाळगून सुद्धा एक तर याची जाणीव त्यांना स्वतःला असायला हवी होती ही जबाबदारी स्वीकारताना, कारण संमेलनाध्यक्ष 1 वर्षासाठी असतो. या 1 वर्षात संमेलनाध्यक्ष या पदाचं त्याला इथे पुन्हा एक थोडासा जरा बाजूला जाऊन या मुद्द्यावरती परत येतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला तुम्ही कितीही नावं ठेवा, तुम्ही त्याला आपलं माना नका मानू, तुम्ही विद्रोहीवाले असाल, समांतरवाले असाल, अन्य कुठल्या ग्रामीण साहित्य संमेलनावाले असाल, अन्य कुठल्याही प्रवाहातले असाल, पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्याचा एक राज्याचा अधिकृत म्हणावा असा महोत्सव आहे आणि तो उत्सव आहे. ज्याला म्हणतो साहित्याच्या पलीकडे जाऊन तो एक उत्सव आहे आणि तो आपण सगळे साजरा करतो, त्याला लोकांचा प्रतिसाद असतो. इतक्या वेळा वाद होऊन सुद्धा लोकांनी तो नाकारलाय असं कधी बघायला मिळालेलं नाही. त्या संमेलनाध्यक्षांना सगळीकडे मान असतो. जसा शहरातल्या महापौराच्या हातात अधिकार कैतिका असते ना, पण महापौर त्या शहराचं एक भूषण असतं आणि तो सगळीकडे मिरवला जातो. आणि हे मिरवण्याची सुद्धा एक गरज असते, एक वातावरण तयार करण्याची गरज असते. मॅस्कॉट हा जो शब्द आहे त्या अर्थानं संमेलनाध्यक्षांचं महत्व खूप मोठं आहे. तर एकदा ते मान्य केल्यानंतर एकतर नारळीकरांनी ही जबाबदारी स्वीकारतानाच ती नाकारायला हवी होती. स्वतःच्या प्रकृतीची त्यांना इतर कोणाही पेक्षा जास्त काळजी, त्यांना माहिती असणार आपली प्रकृती कशी आहे. आणि 2, आयोजकांना सुद्धा लक्षात यायला हवं होतं, आयोजक म्हणण्यापेक्षा ज्या साहित्य महामंडळाने एकमताने ती निवड करतात तेव्हा, की नेमकी ही व्यक्ती किती वेळ देऊ शकते या सगळ्या कामाला. कारण प्रश्न फक्त उत्सवी कार्यक्रमात जाऊन नारळ आणि श्रीफळ, शाल श्रीफळ हातात घेणं एवढंच काम नाहीये. त्यांनी मराठी साहित्याचा अधिकृत प्रवक्ता बनून मराठीविषयी सर्व प्रकारची मतं मांडणं, शासन दरबारी पाठपुरावा करणं, विविध इतर उपक्रमांमध्ये आपला हातभार लावणं, आपली तज्ञता उपयोगी आणून देणं, या सगळ्याचं काम त्याच्यात अस्तित्वात आहे. मग हे खरंच जमणार होतं का?
माझ्या माहितीनुसार जयंत नारळीकर गेल्या काही काळापासून बऱ्यापैकी ज्याला आपण पब्लिक लाईफ म्हणतो, सार्वजनिक आयुष्य म्हणतो, त्याच्यापासून बाजूला आहेत, दूर आहेत. तरी सुद्धा त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आज माझा प्रश्न असा आहे की असंख्य मराठी साहित्यप्रेमी जे या संमेलनाला जमले होते, संमेलनाचं अध्यक्षांचं भाषण एक फार मोठी उपलब्धी असते. माध्यमं सुद्धा त्याला, आणि आता तर इलेक्ट्रॉनिक मीडिया तर तो लाईव्ह कव्हर करत असतो. जयंत नारळीकर येत आहेत म्हटल्यानंतर सगळे अगदी सरसावून तयार होते. ते आले नाहीत. किती मोठा हिरमोड झाला असेल. केवळ तुम्ही मोठे आहात, तुम्ही साहित्य महामंडळात तुम्ही अध्यक्ष आहात म्हणून केवळ लोकांनी तुमचा वयाचा, तुमच्या कर्तृत्वाचा बूज राखून स्वतःचा असंतोष, स्वतःची नाराजी व्यक्तच नाही का करायची. तर ती या निमित्तानं मी व्यक्त करतोय, कारण मी नाशिकला जाऊन आलो होतो. लोकांचं म्हणणं होतं की कसंही का करून शक्य होईना असं की आम्ही सुद्धा तुमच्यासाठी त्रास घेऊन आलेलो आहोत, आणि हा एकच दिवस असतो. संमेलनाध्यक्ष 365 दिवसांचा असेल, संमेलनाच्या ठिकाणी भाषणाचा एकच दिवस असतो. पण थोडासा त्रास त्यांनी सहन करायला हवा होता. पण अर्थात आपल्याला मान्यच आहे नारळीकरांची प्रकृती, कारण त्यांच्या वयाचा अदमास घेता फार मोठ्या अपेक्षा आपण ठेवून चालणार नव्हत्या. तर या सगळ्या बॅकड्रॉपवरती, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विषय आपण घेतलेला आहे, आणि त्याला 2 कारण आहेत. एक तर नारळीकर न आल्यानंतर कौतिकराव ठाले पाटील जे पदाधिकारी आहेत साहित्य महामंडळाचे, त्यांनी सुद्धा म्हटलं की साहित्यिक जरा ठणठणीत असावा, जरा बोलू चालू शकणारा असायला हवा होता, आणि त्या बाबतीत आता विचार करावा लागेल पुढच्या वेळी. आणि पुढचं संमेलन सुद्धा आता ठरलेलं आहे उदगीरचं. तर या निमित्तानं म्हणूयात, मी असा विचार केला की आत्ताच विषय ताजा आहे, तर आपण हे मत मांडायचा आपण प्रयत्न करूयात. आपल्याकडे जो एक अवकाश आहे, आपल्याकडे जो एक स्पेस आहे तो वापरून, तो म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जाणीवपूर्वक आपण आता युवा हा शब्द, तरुण हा शब्द वापरत असताना जसाच्या तसा, तरुण म्हणजे एक 20 पासून 30-35 असं जसाच्या तसा व्याख्या न घेता आपण ज्याला म्हणजे अशा अर्थानं घेऊयात की तुलनेनं मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची परंपरा गेल्या काही काळातली पाहिली तर 65-60-65 हे ॲव्हरेज वय दाखवता येऊ शकतं तुलनेनं. अशा परिस्थितीमध्ये आपण जरा तुलनेनं जरा अलीकडचे लेखक त्यांना संमेलनाध्यक्षपदासाठी विचार करू शकतो का? ही जी सगळी मंडळी आहेत जे एकमताने निवडून देतात, ही सगळी जी प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेला शेवटी असं की प्रक्रिया माणसांसाठी आहे, माणसं या प्रक्रियेसाठी नाही आहेत. मग आपण एखाद्या साहित्यिकाचे पाय कबरीमध्ये लटपटायला लागेपर्यंत थांबणार आहोत का? त्या आधी सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो का? बालचंद्र नेमाड्यांसारख्यांचा तर विषयच वेगळा, कारण ते स्वतः अशा संमेलनापासून दूर राहायचा प्रयत्न करतात. ते भूमिका घेऊन ते मानतात की आपण सहभागी व्हायचा नाही. पण या व्यतिरिक्त या संमेलनाला उपस्थित राहण्याची इच्छा असणारे अनेक आहेत. इथे एक प्रचंड मोठा साहित्य व्यवहार होतो, शब्दशः व्यवहार सुद्धा होतो. लोक लांबून लांबून येतात, परिसंवादाला उपस्थित राहतात. मी त्या स्वतः मी बघितलं की खरंच प्रेक्षक आजच्या काळात सुद्धा जेव्हा मोबाईलवरती साहित्य संमेलन युट्यूबवरती अवेलेबल आहे, पण तरी सुद्धा लोक तिकडे येत असतात. मग हा एवढा एक मोठा उत्सव असेल तर या उत्सवाला साजेसे असे नव्या दमाचे किंवा ज्यांचं नाव आज प्रचलित आहे, ज्यांना एक मोठा वाचक वर्ग आहे, ज्यांच्या साहित्याची कदर राष्ट्रीय किंवा राज्य पातळीला सुद्धा घेण्यात आलेली आहे, अशा नावांचा विचार का नाही होऊ शकत? त्यांना आपण का नाही अप्रोच करू शकत की तुम्ही संमेलनाध्यक्षासाठी यावं? म्हणजे आता मी माझ्या या प्रोमोसाठी जेव्हा मी नावं दिली, मी आता तुम्ही हा प्रोमो बघितला असेल, त्यामध्ये मी काही नावं घेतली. ती नावं म्हणजे फायनल नव्हे, ती नावं मी प्रमोट करतोय का? मुळीच नाही. या नावांसारखी नावं, म्हणजे मी नंतर हाही प्रयत्न केला की अरे माझ्या नावांमध्ये मी नावं घेतले, त्याच्यामध्ये मी एकाही महिलेचं नाव घेतलेलं नाहीये. मी ज्याला आपण शहरी नागरीकरणाचे प्रश्न, शहरी वर्तमान मांडणारे समकालीन लेखक, त्यांची नावं नाही घेतलेली. त्यामुळे ती चूक मी मान्य करतो. पण मी जसं म्हणालोय तसं राजन गवस, आसाराम लोमटे, सदानंद देशमुख, रमेश इंगळे उतरातकर, ही सगळी मंडळी, आणखी पण नावं तुम्हाला याच्यामध्ये ऍड करता येतील, मला कल्पना आहे. मी आणखी काही नावं मी घेत होतो तेव्हा मी म्हटलं की प्रज्ञा दया पवार आहेत, संध्या नरे पवार आहेत, आणखी सुद्धा काही नावं आहेत. मला नंतर कमेंट्समध्ये मी पाहिलं अनेकांनी कमेंट्समध्ये सुद्धा नावं दिलेली आहेत. मग ही नावं का नाही? ही नावं का नाही? म्हणजे मी असा विचार केला, मग शहरी वास्तव मांडणार असं आहे की महाराष्ट्रात, भारतामध्ये शहरीकरण मोठ्या वेगानं होत चाललेलं आहे. हे शहरी वास्तव पकडणारे सुद्धा लेखक आहेत. विश्राम गुप्तेंसारखे आहेत, मिलिंद बोकील तर आहेतच, आपल्याला अगदी फार कल्पना आहे. जयंत पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण जयंत पवार यांचं लेखन हे शहरी वातावरणाला पकडणारं, शहरातल्या मल्टीलेअर, अनेक पदरी सत्य ज्या प्रकारे एक पसरलेले शहरांमधलं विचित्र अवस्थेतून जाणार आहे, मॅजिकल रिअलिझमच बघता येईल अशा प्रकारचं हे सत्य आहे की इथे
तुंबलेल्या पाण्यामध्ये जिकडे ऑइलचे तवंग असतात तिकडे मुलं उड्या मारतात, ते गरीब मुलं येऊन त्याच्यात पोहतात वगैरे. याच्याकडे, या सत्याकडे बघायचं कसं? म्हणजे प्रचंड प्रमाणात रोजच्या रोज इकडे हॉटेलमधून अन्न बाहेर टाकलं जातं आणि त्याच वेळी भुकेली माणसं पण असतात. इथे एकाच वेळी टोलेजंग इमारती आणि झोपड्या आणि तुम्हाला चाळी सुद्धा दिसतात. या सगळ्यातला आपल्या आवाक्यात घेणारे लेखक सुद्धा असे आहेत. म्हणजे जयंत पवारांचं नाव मला पटकन आठवलं म्हणून. तर या लेखकांना आपण कधी अप्रोच, जयंत पवार नाहीयेत, पण या लेखकांकडे आपण जाऊ शकतो का? त्यांचं वय लक्षात न घेता. एक असा अघोषित नियम झालाय का, की संमेलनाध्यक्ष म्हणजे एक 60-70 पार असाच माणूस पाहिजे का? त्याने इतकी एक पुस्तकं लिहिलेली असली तरच त्यांना आपण घेणार आहोत का? आसाराम लोमढे म्हणजे मला पटकन नाव आठवलं म्हणून, आणि मी त्यांना भेटलेलो सुद्धा आहेत म्हणून. राष्ट्रीय पातळीला ज्यांचं कौतुक झालेलं आहे, ज्यांच्या साहित्याची दखल घेण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या मंडळींनी म्हणजे आणखी जरा पुस्तकं लिहू द्या, आणखी जरा काहीतरी सत्कार समारंभ होऊ द्या, त्यानंतरच आपण करणार आहोत का? हे खरं नाही का, की जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा आणि भारतात सुद्धा अगदी मोजकं लिहिणारे सुद्धा अनेक लेखक होऊन गेलेच की. मग अशा वेळी आपण त्या लेखकाची गुणवत्ता, त्या माणसाने निर्माण केलेलं, लेखिकेने निर्माण केलेलं साहित्य, हे बघून काही प्रयत्न करणार आहोत की नाही? कविता महाजन आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण कविता महाजनांचं साहित्य कोणत्या निकषावरती या गोष्टीसाठी लागू ठरत नाहीत की त्यांना साहित्य संमेलनाध्यक्ष बनवावं? पण आज त्या नाही आहेत आपल्यामध्ये. कदाचित आज जसं ही गेल्या काही काळापर्यंत निवडणुका होत्या, पण नंतर हा निर्णय झाला की आपण या निवडणुकीमुळे लेखकांना, साहित्यिकांना निवडणुका लढवाव्या लागू नयेत, कारण त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये अनेक दोषारोप वगैरे होतात, कारण नसताना एक स्पर्धा होते आणि साहित्य क्षेत्र यापासून निकोप राहावं म्हणून मग कल्पना आली की एकमताने ठरवायचे. आज कविता महाजन आपल्यात नाहीयेत, जयंत पवार आपल्यात नाहीयेत. कदाचित अशी व्यवस्था आपण राबवू शकलो असतो तर कदाचित आज ते दोघे हयात असते तरी ते संमेलनाध्यक्ष झाले नसते. त्यांना व्हायची इच्छा होती की नाही, पुढचा भाग आहे. समजा ते आज हयात असते तरी सुद्धा आपण एक जनरल ही सगळी मान्यवर मंडळी जी या साहित्य संस्थांमध्ये आहेत, त्यांच्या डोक्यातच आलं नसतं. अजूनही आमची जी दिशा आहे ती असे ज्येष्ठच का निवडावे लागतात मला कळत नाही. म्हणजे नारळीकरांच्या बाबतीत पुन्हा पुन्हा मी येतोय, कारण त्यांची अनुपस्थिती मला सुद्धा एक वाचक म्हणून, सामान्य वाचक म्हणून मला खटकली. आता त्यांना शक्य नाही झालं. आपले तोंड बंद करणं, एखाद्याच्या प्रकृतीबद्दल, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल आपण कसं काय बोलणार? मग अशा वेळी ही जी मान्यवर बाकीची मंडळी आहेत, ज्यांची मी नावं घेतली, आणखी पण काही नावं तुम्ही सांगू शकता. आता एक दोन नावं आहेत. मी त्या बाबतीत बायस आहे, मी पहिल्यांदा जाहीर करतो. मी बायस आहे. उदाहरणार्थ हेमंत दिवटे. अभिधान नंतर सारखं एक अनियतकालिक इतक्या वर्षापासून त्याचं काम सांभाळणं, त्यासाठी ते प्रमोट करणं, वेगवेगळ्या लेखकांना त्याच्यात घेऊन येणं. मला माहित नाही साहित्याचे निकष एखाद्या संमेलनाध्यक्ष पदासाठीचे काय असू शकतात. मंगेश नारायणराव काळेंसारखे स्वतः कवी, हेमंत दिवटे आणि काळे दोघेही कवी पण आहेत आणि साहित्य व्यवहारातलं त्यांचं एक मोठं नाव आहे. नितीन रिंढेंसारखं नाव सुद्धा माझ्या डोळ्यासमोर येऊन जातं. मी रॅन्डम नावं घेतोय. ही नावं म्हणजे लगेच मग साहित्याचे निकष हे आहेत का, मग ते संमेलनाध्यक्ष होऊ शकतात का, त्यांनी काय लिहिलेलं आहे, त्याची प्रत काय आहे, याच्यात मी पडत नाही. त्याबद्दलचा अधिकारी व्यक्ती मी नाही. पण ही नावं माझ्या डोळ्यासमोर येऊन जातात. आणि समजा आपण म्हणूयात गुणवत्ता, चला गुणवत्ता हा विषय घेऊयातच. साहित्य संमेलनाध्यक्षांच्या साहित्याची गुणवत्ता. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या संमेलनाध्यक्षांची सगळ्यांची यादी जर का आपण काढली आणि काटेकोरपणे ते मोजायचं म्हटलं, कोणताही पूर्वग्रह न ठेवता, तर असं आपण म्हणू शकतो की आपला प्रत्येक साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणजे रत्न होतं. काही नावं तुमच्या मनासमोर सुद्धा तरळून जातील. थोडासा विचार करा, गेल्या काही वर्षांमध्ये थोडे मागे 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 जात जा आणि बघा कोण कोण आले होते. आणि अशी तुम्हाला असं नाहीच आहे का नाव, असं एकही नाव नाहीये की नाही, एक प्रत्येक नाव हे आमच्या मराठी साहित्यातलं रत्नच आहे आणि आम्हाला कौतुकच आहे, आदरच आहे हे नाव संमेलनाध्यक्षपदी निवडलं गेलं. असं नाहीये. अनेक वर्षांपासून असं नाही. अनेक जण होऊ शकले नाहीत संमेलनाध्यक्ष, काही जणांनी भूमिकाच घेतली होती. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं शक्य आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं की नाही? जर का उदाहरणार्थ मी जशी नावं घेतली, मग ते विश्राम गुप्ते असतील, मिलिंद बोकील असतील, राजन गवस असतील, रमेश इंगळे उतरातकर असतील, आसाराम लोमटे असतील, मला कोणीतरी आणखी पण नावं दिलेत, कमेंट्समध्ये पण नावं आहेत. तर ही नावं विचार करा, ही नावं आल्यानंतर ज्या रसरशीतपणे त्या संमेलनात रंग भरला जाईल, त्यांच्या उपस्थितीमुळे एक वातावरण तयार होईल आणि ती एक व्यक्ती तिथे आल्यामुळे, मग तो ग्रामीण साहित्यिक असो का शहरी असो का आदिवासी साहित्यिक असो किंवा काय महिला साहित्यिक असो, त्यामुळे त्या वातावरणाला जो एक रंग चढेल तो किती चांगला असेल. कितीतरी जणांना अरे आपलंही म्हणणं मांडलं जातंय आणि हे आपल्याशी रिलेट करणारे लोक आहेत, आपल्यासारखे दिसणारे, आपल्या वयाच्या कॅटेगरीतले असणारे एक 50-55 पर्यंतचा माणूस सुद्धा आम्हाला रिलेट करता येऊ शकतो. मग यांना आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बघू शकणार नाही का? आपण बघण्यासाठी प्रयत्न करायला नको का?
माझी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ कदाचित या साहित्य महामंडळात त्या सगळ्या लोकांपर्यंत की जे या निर्णय प्रक्रियेत सामील असतात त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांनी याचा विचार करावा. निर्णय त्यांचा आहे सर्वस्वी. पण अनेकदा होतं असं की ज्येष्ठ करत आणि कुठल्यातरी वेगळ्याच निकषांच्या मागे लागत ही मंडळी की ज्यांना वाचलं जातं, जे आसपास आहेत आपल्या, ज्यांना बघितलं जातं, त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष होतं. आणि म्हणून एक लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न आपण केला आणि हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, आणखी कुठली नावं याच्यामध्ये आपण देऊ शकलो असतो? मला जरूर कळवा. मी तुमच्या कमेंट्स सुद्धा आता बघणार आहे त्याच्यामध्ये. खूप कमेंट्स आलेले आहेत. त्या कमेंट्स सुद्धा आपण बघूयात. 39 कमेंट्स आहेत. आधी त्या बघतो. 2 प्रोमो मी शेअर केलेले आहेत. आता काहींनी वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. माधवी शहादे म्हणतात, मुळात संमेलनाने काय साध्य होतं? एका वर्षात अध्यक्ष काय काय करू शकतो? ते भाषण किती वाचतात? वाचन वाढलंय का? हल्ली लोक फेसबुक आणि व्हॉट्सअप वाचतात. ते खरं आहे. ते सगळं खरं आहे. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लोक येतात, मोठ्या प्रमाणात तिकडे पुस्तक खरेदी करतात, तिथल्या सत्रांना ते उपस्थित राहतात. संमेलनाध्यक्षांचं भाषण महत्त्वाचं असतं. त्याच्यात किती कंटेंट असतो तो त्यांच्या अध्यक्षांची जबाबदारी आहे. पण त्या भाषणाकडे समाज आजही पूर्ण भाषण ते वाचून काढतो, वृत्तपत्र ते छापतात, मीडिया ते दाखवतो. त्याची उंची आणि स्तर वाढवायचा का आपण सुद्धा सोडून द्यायचं की अरे व्हॉट्सअप फेसबुक वाचतायत, रील्स पाहतायत, कशाला हवंय संमेलन? असं करायचं का? हा आपला प्रश्न आहे. मला असं वाटतं की शेवटी माणसं एकत्र येतात, काहीतरी रेलचेल होते साहित्याची, लोकांची, सगळ्यांचीच, आणि त्यासाठी अशी संमेलनं पाहिजे. माणूस उत्सवप्रिय आहे. हा साहित्य संमेलनाचा उत्सव आहे. मी त्याला साहित्याच्या काटेकोर चौकटीतून बघत नाही. मी असं म्हणतो तो सेलिब्रेट केला पाहिजे. फिल्म फेस्टिवल जर का सेलिब्रेट होऊ शकतात तर साहित्य संमेलन सेलिब्रेट झालं पाहिजे. जयपूर लिटरेचर फेस्टिवल, तिथे असा अध्यक्ष नसतो, पण जर का ते फेस्टिवल इतका सेलिब्रेट होऊ शकतो, स्वतःच्या बळावरती ते अख्खं संमेलन ते नेतात. जयपूर किंवा राजस्थान हा त्या अर्थानं काही साहित्य निर्मितीसाठी ओळखलं जाणारं राज्य नाहीये. महाराष्ट्र जिकडे अशी समृद्ध परंपरा आहे, तिथे आपण एवढा इतका वाईट विचार, इतका कमीपणाचा विचार, इतका आपण निराशादायक विचार का करावा, निराशाजनक विचार का करावा? तर माझ्या मते मला वाटतं हा कार्यक्रम घेतला पाहिजे. अनेकांनी नावं दिलेली आहेत. अनुराग म्हणतात, संस्कृतोद्भव मराठी बोलणारे लाखभर लोक असतील, पण वराडी, दख्खन, गावाकडची मराठी बोलणाऱ्यांची संख्या करोडोंची आहे. तरी संस्कृतोद्भव मराठी प्रमाण भाषा का? वराडी गावाकडच्या भाषेतील साहित्य प्रकाश होतात का नाही? हा एक वेगळा विषय होईल. तुम्ही मला तिथल्या लोकांची नावं सुचवा. मला उलट ती नावं वाचून दाखवायला आवडतील की या लोकांना घेतलं पाहिजे, अध्यक्षपदासाठी विचार झाला पाहिजे. प्रसाद पाचपांडे यांनी प्रभा गणोरकरांचं नाव घेतलेलं आहे. सागर भंडारे यांनी संजय सोनावणेंचं नाव घेतलेलं आहे. आता अनेक नावं कदाचित मला माहित नसतील, पण तुम्ही सांगितलेले तर ती मी इकडे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अभिजित तांबे यांनी प्रतिभा रानडे यांचं नाव घेतलेलं आहे. सदानंद मोरेंचं नाव येऊन गेलेलं आहे, पण सदानंद मोरे घुमानला झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यामुळे ते नाव इथे लागू होत नाही. मी काही नावं माझ्या इथे आलेले दत्तन खिलारे यांनी राजन खान, मंगला गोडबोले, शिरीष कणेकर. बरं, राजन खान यांचं नाव महत्वाचं आहे यामध्ये. राजन खान नुसते लिहिते लेखक नाही, करते लेखक सुद्धा आहेत. आणि आता कोविड काळामध्ये त्यांनी केलेलं काम माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे राजन खान हे एक छान नाव तुम्ही सुचवलेलं आहे. मी माझ्या फेसबुकच्या पोस्टमध्ये सुद्धा हे नाव लिहिलेलं आहे. शरण कुमार लिंबाळेंचं नाव आलेलं आहे. धनंजय एकबोटे म्हणतात, काय कामाचं संमेलन, परखड मतं मांडण्याची धमक किती लेखकांमध्ये उरलेली आहेत, वगैरे वगैरे. माझ्यामध्ये ही जी मी नावं आपण मांडायचा प्रयत्न करतो ही माणसं तशी आहेत. या माणसांना संधी मिळाली, मला खात्री हे तुमच्या मनातले परखड मतं मांडू शकतात, भूमिका घेऊ शकतात, पण त्यांना संधी तर दिली पाहिजे. काय होतं, एका वयानंतर माणूस एका अशाच निवृत्तीच्या पदाला जातो, मानसिक निवृत्तीच्या पदाला, की त्याला सुद्धा वाद वगैरे नको वाटतात. तुलना ही नावं, आणि हे असं मला वाटतं, ही नावं असतात की ज्यांना या समाजाच्या संघर्षाला थेट भिडायचंय, त्या आक्रोशाला थेट भिडायचंय. त्यामुळे ही माणसं तसं करू शकतात. त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे. आणखी मी हा एक प्रोमो सुद्धा शेअर केला होता, त्याच्यातली सुद्धा आपण कमेंट्स बघूयात. 56 कमेंट्स आलेल्या आहेत. स्त्री साहित्यिकांची नावं सुद्धा घ्यायला हवीत असं नाव आलेलं आहे. मी सुद्धा ती नावं नंतर माझ्या प्रोमो मध्ये वरती ऍड केलं, ज्याच्यामध्ये प्रज्ञा दया पवार, संध्या नरे पवार यांची नावं घेतलेली आहेत. निशिकांत भालेराव यांनी माझा पाठिंबा असं लिहिलेलं आहे. धन्यवाद निशिकांत भालेरावजी. तुम्ही सुद्धा हे समजू शकता, कारण आता म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातला सगळा भाग शहरी साहित्यिक यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. मी माझे चांगले मित्र आहेत गणेश मतकरी,
गणेश मतकरी स्वतः अतिशय उत्तम लेखक, चित्रपट समीक्षक, उत्तम प्रेक्षक सुद्धा आहेत आणि त्यांच्याशी मी बोलत होतो, की या बाबतीत आणखी काय कोणते मुद्दे ॲड करता येतील. त्यांनी सुद्धा काही चांगले मुद्दे मांडलेले आहेत, अनेक नावं घेतलेली आहेत आणि त्यांनी एक खंत व्यक्त करून दाखवली आणि ते मला तिकडे मांडायची आहे, की ग्रामीण साहित्याचा तिथल्या लेखकांचा जेवढा बोलबाला होतो, तेवढ्या प्रमाणात शहरी लेखकांकडे थोडंसं असं शहरी म्हणजे काय अशा प्रकारे बघितलं जातं आणि ही टीका बरोबर आहे. ग्रामीण साहित्य जितकं महत्वाचं आहे, तितकंच शहरी वर्तमानही महत्वाचं आहे. महाराष्ट्रात मी मगाशी म्हणालो पण त्याप्रमाणे शहरीकरण वाढतंय. भारतात शहरीकरण वाढतंय. त्यामुळे शहरातलं वास्तव तुम्हाला भिडावंच लागणार आहे. अतिशय विचित्र वास्तव आहे. म्हणजे आपण ग्रामीण भागातून येतो म्हणजे मधल्या काळात सुद्धा आम्ही एकदा असा एक टीव्हीवरती रिपोर्ट पाहिला होता, की मुंबईतल्या अनेक छोटी-मोठी कामं करणारे, अनेक वस्तींमध्ये राहणारे ही माणसं महाराष्ट्रातल्या दुष्काळ प्रवण भागातून आलेली आहेत. आता ही माणसं जेव्हा आपल्या छोट्या गावात असं कोकणातून आलेली माणसं असतील, चांगल्या घरातून चांगलं अंगण वगैरे असणारं एक एक सुदृढ अशी इकोसिस्टम असणाऱ्या गावातून मग तुम्ही मराठवाड्यातून या नाही तर कोकणातून या. तुम्ही शहरात येऊन पडता, खितपत पडता तुम्ही. आणि मग त्या जीवनाला ते कसे भिडत असतील? इकडच्या नवी परंपरा, संस्कृतींना ते भिडत असतात. इकडे हे काय चाललेलं आहे? मग ते इकडचे समाजाचे स्तर बघतात. कारण इतके समाजाचे स्तर आणि इतकं लेयर्ड आयुष्य त्यांनी गावात सुद्धा पाहिलेलं नसतं. ते त्याला कसे भिडतात? या या कथा आल्या पाहिजेत. मग या कथा कोणी मांडत असेल, जसे की जयंत पवार, मी एक नाव असं मला लगेच आठवलं, जसे की विश्राम गुप्ते सारखे लेखक आहेत. त्यांच्याकडे तुम्ही बघणार आहात की नाही? की ग्रामीण म्हणूनच फक्त या शहराकडे दुर्लक्ष करणारा ज्या शहरांवरती तुम्हाला सगळ्यांना यायचंय आणि सगळे तिकडे येणार आहेत आणि महाराष्ट्राचं शहरीकरणच वाढत चाललेलं आहे. त्यामुळे हा एक मुद्दा चांगला होता. थोडासा वेगळा पण मी हा मुद्दा जाणीवपूर्वक घेतला. सो केशव कुलकर्णी म्हणतात, जोपर्यंत साहित्य महामंडळावर तरुण मंडळी येत नाही किंवा नवीन चळवळ उभी राहत नाही तोपर्यंत असंच चालणार. असं नाहीये. साहित्य महामंडळ जे करत नाहीये, साहित्य संमेलन जे हे साहित्य संमेलन करत नाहीये, ते करणारे अनेक आहेत. औदुंबर साहित्य संमेलन मला जे पटकन आठवलं. विद्रोही आहे, विद्रोही वेगळे विषय म्हणतात, पण तुमचा मुद्दा तरुणाईचा आहे. अशी संमेलनं आहेत. ग्रामीण साहित्य संमेलन होतंय. संत साहित्य संमेलन होतंय. तरुणाईची संमेलनं होत आहेत. ई साहित्य संमेलन होत आहे. पुण्यातल्या युनिक फीचर सारख्या संस्थेनं ई साहित्य संमेलन सुद्धा आयोजित केलं होतं. रत्नाकर मतकरी त्याचे पहिले अध्यक्ष होते, हे सुद्धा मला आठवतंय. त्यामुळे प्रयोग होत आहेत, नाही अशातला भाग नाही. आपला प्रयत्न आहे. जर का अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचं अधिकृत संमेलन मानलं जात असेल, त्यासाठी सरकारी निधी येत असेल, सरकार ते संमेलन अतिशय सिरियसली घेत असेल, तिथल्या संमेलनाध्यक्षांचं एक वेगळं महत्व असेल, तर तिथे आपला आवाज पोहोचायला पाहिजे. त्यासाठीचा प्रयत्न आहे. मोहन हवालदार म्हणतात, एक साहित्य संमेलन न करता प्रादेशिक व विषयानुरूप समान दर्जाची किमान 10-12 मराठी साहित्य संमेलनं व्हावीत. मला विषय अगदी आवडीचा आहे आणि मला जरूर आवडतो. हा विषय अनेकांनी मांडलेला आहे, की एकच संमेलन कशाला करता? वर्ष तुम्ही ठरवलेलं एक स्पॅन ठरवा, महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा. आणि जी काही रक्कम आहे ती एक निवडक तुम्ही साहित्य संमेलनं आयडेंटिफाय करा महाराष्ट्रातली, की जी एक चांगली साहित्य संमेलनं परंपरा असलेली आहेत. त्यांना ती रक्कम द्या आणि अशी संमेलनं भरवा. हा एक अतिशय चांगला मार्ग आहे. माझा माफ करा, मला व्यक्तिगत याला माझा पाठिंबा आहे. संजय जाधव यांनी रंगनाथ पठारेंचं नाव घेतलेले, कोण नाव या नावाला नकार देईल? प्रश्नच आहे. रंगनाथ पठारे, भालचंद्र नेमाडे मोठीच नावं आहेत. प्रश्न असा आहे की जी ऑब्व्हियस नावं आहेत त्याच्या पलीकडची नावं आहेत की जी तुलनेनं कोणी समोर येत नाही, ते स्वतःही मांडत नाहीत. मी नावं घेतली, ही नावं कोणी समोर येऊन म्हणणार नाहीत की मी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचा दावेदार आहे. ती आपण नावं पुढे आणली पाहिजेत, म्हणून मी तुम्हाला सुद्धा नावं विचारलेली. गिरीश लता पंढरीनाथ यांनी म्हटलंय, साहित्य सामुग्री संमेलन त्या बंद करायला पाहिजेत. घरातच बसा, पाहिजे ते वाचा आणि हवी तेवढी ढोसा. बार. नंदकुमार देशपांडे म्हणतात, प्रसन्न, मला मुळात हे कळत नाही की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवड वयावर अवलंबून आहे कुठे. खरंय, असं अवलंबून जरी नसलं तरी जसं मी म्हणालो की साधारणतः पाहता संमेलनाध्यक्षांचं वय आणि एकूणच त्यांचा काळ हा एका वृद्धत्वाकडे गेलेला असताना बघायला मिळतो. गेल्या 2 वेळा आपण पाहिलं, देब्रिटो असतील किंवा भालचंद्र नेमाडे असतील, एक 60-70च्या अलीकडे पलीकडे. आता 60-70ची माणसं धडधाकट नसतात का? नक्कीच असतात. पण माझं म्हणणं की तुलनेनं अलीकडचे लोक आहेत. एक आहे साहित्य निर्मिती, हा एक भाग झाला. पण त्या व्यतिरिक्त साहित्य ज्या समाजात घडतं त्या समाजाशी तुम्ही अधिक गुंतलेले आहात का? समाजामध्ये आहात का? समाजामध्ये वावरता का? त्यातल्या नवीन माध्यमांसह तुम्ही वावरता का? तो तुमचा आउटरीच आहे का? या पातळीवर पाहता अशा लेखकांना, जे ज्येष्ठ आहेत, त्यांना मर्यादा आहेत.
आणि म्हणून मी म्हणणं आहे की आपण ज्याला तुलनेनं तरुण म्हणूयात अशा संमेलन अशा लेखकांचा साहित्यिकांचा विचार झाला पाहिजे. सर्वेश सोनवणे म्हणतात, सर 3 दिवस संमेलनातील जवळपास सगळे कार्यक्रम मी प्रत्यक्ष पाहिले, अनुभव घेतला, पण डॉक्टर जयंत नारळीकरांना ज्या बाबी विचारात घेऊन अध्यक्ष केले गेलं होतं त्यातल्या कोणत्या गोष्टी साध्य झाल्या, कोणत्या गोष्टी साध्य झाल्या क्वेश्चन मार्क हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. विज्ञान साहित्याचे काय भले झाले, असं कुठेतरी एका भाषणामुळे काही भलं होणार नाही. विशेषतः विज्ञान साहित्य हा तर तसा इतका दुर्लक्षलेला विषय राहिलेला आहे. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील. मुळात लोकांनी मराठी वाचलं पाहिजे. आपापल्या ट्रेड मधल्या लोकांनी, मी डॉक्टर असेन, मी शास्त्रज्ञ असेन, मी IT तज्ञ असेन, मी कॉर्पोरेट मधला असेन, मी माझं जगणं तिथलं मांडलं पाहिजे. मी मधल्या काळात काही कॉर्पोरेट मधल्या मोठ्या मराठी माणसांना भेटवतो. मी त्यांना म्हणालो, तुम्ही लिहा, हे आयुष्य कधी येणार? कॉर्पोरेट मधलं आयुष्य, तिथले ताणेबाणे, तिथले प्रसंग, तिकडचं आयुष्य, तिकडच्या आयुष्याचे रंग कधी येणार? त्यासाठी तुम्ही लिहितंय व्हा. अशी माणसं मराठीत लिहिती झाली की तसं साहित्य निर्माण होईल. कुंदन राठोड यांनी म्हटलंय, राजन खान पण आहेत की बरोबर आहे, नाव माझ्याकडनं राहिलं होतं, मी नंतर ते ऍड केलेले माझ्या प्रोमो मध्ये तुम्ही बघाल. आय गेस मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतलेल्या आहेत. तुमच्या सगळ्या कमेंटसाठी तुमचे आभार. हा विषय तुम्हाला कसा वाटला, कुठली नावं राहिली असतील तर तुम्ही ती नंतर सुद्धा ऍड करू शकता. आशा आहे हा व्हिडिओ साहित्य क्षेत्रातल्या लोकांपर्यंत जर का पोहोचला आणि थोडासा विचार जर या व्हिडिओवरती झाला तर मी म्हणेन ठीक आहे, किमान विचार तरी करू शकले या आपल्या मागणीवरती. मी असं आपली म्हणतोय, माझी म्हणत नाही, आपली म्हणतोय, तरी खूप झालं. मला तुमच्या कमेंट जरूर कळवा, तुमचा अभिप्राय कळवा, या व्हिडिओबद्दल कोणते विषय आणखी घेतले पाहिजे ते जरूर मला कळवा. मी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर आहे, युट्यूबवर आमचा चॅनल आहे. साम टीव्ही सुद्धा फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे. आमचं ॲप आहे ते डाउनलोड करा. आमची वेबसाईट आहे samtv.com. जरूर पहा तुमच्या डेस्कटॉपवर. आणि आमचा चॅनल साम टीव्ही रोज पहा, वेगवान, विश्वसनीय आणि विविध बातम्यांसाठी, कारण साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचे.